गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जी चांगली लोक असतात ना त्यांचा मृत्यू लवकर का होतो बरं? कारण मनुष्याचा जन्म होण्यापूर्वी त्या कोणत्या अशा 5 गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेल्या असतात आणि ते नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही। स्वतः देव सुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही। म्हणजेच पूर्वीचे लोक असत ना ते त्यांचं पूर्ण आयुष्य आहे ना परमेश्वरानं निर्धारित केलेलं होतं तेवढं वय त्यांचं पूर्ण वेळ जगायचे। म्हणजेच पूर्वी लोक असत ना ते 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष ते जीवन जगत होते। परंतु आताची परिस्थिती बदलली आहे ना। आता लोक आहेत ना जेमतेम 50-60 वर्ष जगतात, त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात। आणि हे सुद्धा आपण पाहिलं सुद्धा असेल की जे लोक चांगले असतात ना त्यांचा मृत्यू लवकर होतो। पण तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसाकडून हे सुद्धा ऐकलं असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्या जवळ आहे ना तर लवकर बोलावून घेतो। परंतु तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की असं का घडतं असतं? म्हणजे शेवटी यामागचं कारण काय आहे? चांगली लोक आहेत ना वाईट लोकांच्या तुलनेमध्ये कमी आयुष्य का जगतात? तर आपण याच गोष्टीवर आज निरूपण होणार आहे। म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं सुद्धा असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं। जर तो वाईट दृष्ट माणूस असता ना तर इतक्या लवकर मेला नसता। समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे ना, अनेक ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे। म्हणजे अशा ग्रंथांच्या आधारे आज तुम्हाला ही पूर्ण माहिती आहे ना ती मिळणार आहे। म्हणजे चांगल्या माणसांचा मृत्यू तो लवकर का होतो? श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्याचा जन्म झाला आहे ना त्याचा एक ना एक दिवस मृत्यू नक्कीच होणार आहे। म्हणजेच हा मृत्यू निश्चितच आहे ना। जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो, हे कटू सत्यच आहे ना। पण तरी सुद्धा बघा मृत्यूला कंटाळलेला जरी मनुष्य असेल ना तरी सुद्धा तो मृत्यूला घाबरतो। म्हणजे मृत्यूचं भय आहे ना एवढं जबरदस्त आहे आणि ते अटळ सुद्धा आहे। म्हणून प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी तू जन्माला यायच्या अगोदरपासून निर्धारित केलेल्या असतात। ज्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की म्हणजे मनुष्यानं जन्म कधी किंवा केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे हे आपल्या हातात नसतं की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावं। जर असं असतं ना तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता। इतर भाग्याचीच गोष्ट आहे ना। आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहेत। म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आपण कसं पुढच्या जन्मामध्ये व्हावं ना हे कर्म ठरवत असतात। जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर कर्म केलं ना तर तुमचं पुढचं आयुष्यसुद्धा चांगलं असणार आहे, पुढचा जन्मसुद्धा चांगला असणार आहे। म्हणून वाईट कर्म सोडून द्या, पापकर्म सोडून द्या, तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही। आता आपण दुसरी गोष्ट पाहूया। दुसरी गोष्ट ही आहे की मनुष्याचा विवाह आहे ना कधी व्हावा, कुठे व्हावा आणि कोणासोबत होणार आहे ना। कधी कधी तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा
एकासोबत करायचा असतो आणि होतो मात्र दुसऱ्यासोबत, म्हणजे तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो. हे सर्व आहे ना विधी लिखित आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याकडं धन संपत्ती रुपये पैसे किती असतील ना हे त्याच्या मेहनतीवर सर्वजणच करतात. पण श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं ना. परंतु काही लोक असे सुद्धा असतात ज्यांना ताबडतोब यशसुद्धा मिळतं, तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात, तर काही लोक आहेत ना तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढाच धन कमवू शकतात. म्हणूनच कधी कधी कोणाला आहे ना आकस्मिक धनाची प्राप्तीसुद्धा होते, तर कोणाला त्यांच्या वडिलांकडून संपत्ती मिळते. आता चौथी गोष्ट ही आहे की मनुष्य किती बुद्धिमान आहे, किती विद्वान आहे, किती ज्ञान असेल ना. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो ना तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो. परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. देवानं सर्व मनुष्याला एकसारखंच बनवलं आहे. सर्वांची शरीराची रचना आहे ना ती एकसारखी आहे. एक डोकं, दोन डोळे आहेत, 1,00,001,2 विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी, तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीमध्ये सुद्धा येतात. आता पाचवी गोष्ट ही आहे की मनुष्याचा मृत्यू कधी आणि केव्हा होईल आणि कुठे होईल. हा मनुष्याचा मृत्यू आहे ना हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये तो पूर्णपणे लिहिलेला असतो. तर या 5 गोष्टी आहे ना मनुष्यानं जन्म घेण्यापूर्वीच देवानं मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी ना अटळ आहेत. या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही. पण भाग्य बनतो ना तो कर्मापासून बनत असतो, त्यामुळं कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं हे भाग्य बनत असतं ना. म्हणजे कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एक विद्यार्थी असतो, तो परीक्षा देतो. तो विद्यार्थी आहे ना प्रश्नांची उत्तरं असतात, ज्याप्रमाणे लिहितो ना त्याचप्रमाणे शिक्षक त्याला गुण देत असतात. येथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे आणि जो त्यांचं कर्म करत आहे ना आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत असतो. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहिलं आहे. अशा म्हणजे उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल ना तर कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आलेलं आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. काही कर्मांची फळं आहेत ना ती इतिहास जन्मात मिळत असतात. परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल ना तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रामध्ये भरलं जातं. त्याच्याप्रमाणे मनुष्याचे जरा आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील ना तर देव त्या पाप पुण्याचा फळ आहे ना त्याला पुढच्या जन्मामध्ये देत असतो. म्हणून आपण म्हणतो ना की आपल्याला जर जास्त दुःख आलं ना तर आपण समजून जावं की मागच्या जन्मामध्ये असं आपण पाप केलेलं आहे ना ते पाप आता आपल्याला भोगावं लागत आहे. म्हणजेच मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे ना, बाकी कर्मांचे फळ देव त्याला देत असतो. पण चांगले कर्म आहेत ना चांगल्या भाग्याला बनवतात. म्हणजेच अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना मनुष्याने चांगले कर्म करत राहायला हवं जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख समाधानच असेल ना.
कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळं त्याचं भाग्य हे वाईटच बनतं ना. म्हणूनच दुर्भाग्यशाली मनुष्यानं जीवन हे नरकास मानत असतं. अनेक कष्ट त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारचे तुम्ही बियाणं पेराल ना त्या प्रकारचे तुम्हाला फळही मिळणार आहेत. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. तुमचं बीज जर शुद्ध असेल ना तर तुमच्या जन्माला येणारी तुमचं मुळं आहेत ना ती सुद्धा शुद्ध होतील. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही संस्कार कराल ना त्या प्रकारे तुमची मुलंसुद्धा सुसंस्कारित होतील ना. म्हणूनच जर तुम्ही एखादं फुलझाड लावलं किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुलं किंवा फळंच मिळणार आहेत. आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावला ना तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारं काटेरी वृक्ष मिळणार आहे. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर नक्कीच मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटे ते सुद्धा वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याचं प्रमाण वाईट कृत्य आहेत ना, वाईट कर्म आहेत, हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्माचं फळ आहे ना ते नंतर मिळत असतं. ते फळ मनुष्याच्या अधोगतीचं आणि मनुष्याच्या नाशाचं कारण बनतं. ते फळ आहे ना मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात. असं म्हणतात ना की देवानं ज्याला जितकं जीवदान दिलं आहे ना, जीवन दिलं आहे, तो तेवढंच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसांसाठी आलेला आहे तो पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा. म्हणजे रुपया पैसा धन संपत्ती आज आहे उद्या नाही. राजापासून रंक बनवण्यात वेळ लागत नाही आणि देवाच्या मर्जीशिवाय झाडाचा एक पान सुद्धा आणत नाही. म्हणूनच ही गोष्ट आहे ना नेहमी लक्षात ठेवा की मनुष्य ही धरती सोडून कुठे निघून जाईल ना कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळं मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे ना त्याने देवाची भक्ती करत राहिली पाहिजे, रोज उपासना केली पाहिजे, रोज श्रवण केलं पाहिजे, या वैखरीला अमृतासारखं बनवलं पाहिजे. म्हणजेच चांगलं कर्म करत राहायला पाहिजे, परोपकार दान धर्म राहायला पाहिजे. म्हणजेच ज्यामुळं मनुष्याचं कल्याण होतो ना. चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूनं या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो ना तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयाच्या म्हणजे हृदयात देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचाच प्रिय असतो ना. म्हणून देवालाही मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीमध्ये राहून एखादं पाप करावं ज्यामुळं त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं जर झालं ना तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो. म्हणजेच कधी तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजारसुद्धा नव्हता, कुठलाही कसला त्राससुद्धा नव्हता, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्यांनी रात्री आनंदानं भोजनसुद्धा केलं, भोजन ग्रहण करून रात्री तो झोपलासुद्धा आणि सकाळी उठलाच नाही. म्हणजे तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला ना. मग अशा वेळी लोक म्हणतात ना की किती पुण्यात्मा व्यक्ती असेल तो, ज्याला देवाने एवढं सुखद मृत्यू दिलं, एवढं सोपा मृत्यू दिला. त्याला कोणताही आजार झाला नाही, कोणताही त्रास झाला नाही, कोणताही कष्ट झाला नाही. म्हणजेच पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ना ती एकदा 100 विंचू चावल्याने जेवढी होते ना
त्यापेक्षा अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो ना. म्हणूनच या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे, म्हणजे सर्व काही उलटच होत असतं ना. बघा, दाता घरी बसतो म्हणजे जो दानधर्म करणार आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे ना तो धनिक असतो. जो पापी आहे तो दीर्घायू असतो. अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य आहे ना ते जास्त असेल, पण जे सत्पुरुष आहेत ना, जे चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य जगतील. म्हणजे कलियुगाचं हे सर्व लक्षण आहे ना हे सांगण्यात आलेलं आहे. जे लोक तसे म्हणतात ना की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो, तर हे सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म, दुसरी गोष्ट आहे त्याची स्मृती आणि तिसरी गोष्ट आहे त्याची जागृती. या 3 गोष्टी आहेत ना मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या सोबत घेऊन जात असतो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असं म्हणतो ना की हा तर खूप चांगला मनुष्य होता, यानं कधीच कोणाला त्राससुद्धा दिला नाही, कधीच कोणाला फसवलं सुद्धा नाही, तरीसुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतलं आहे. परंतु तुम्ही कथांमध्ये सुद्धा ऐकलं असेल की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरावर क्रोधित व्हायचे ना तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा ना तो भीतीने थरथर कापायचा. तो जो कोणी असेल ना तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतकं कठीण दंड देऊ नका. म्हणजे हे मृत्यूलोक आहे ना हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईट ही जागा नाही. हे मृत्यूलोक कशी भयानक जागा आहे ना जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवलं जात होतं. म्हणजे या मृत्यूलोकामध्ये तसे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचं फळ भोगत असतात ना आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात. ज्यांचं फळ आहे ना त्यांना यमलोकामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळत असतं. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. कारण का बरं? कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचं द्वार म्हटलं गेलेलं आहे. पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर आहे ना एक असं शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते. आणि मोक्षाची प्राप्ती कशी होणार ना तर मोक्ष प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला ह्या जगाचं पालन करतात ज्याचा कधीच अंत नाही, ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे. अशा श्री हरी विष्णूची भक्ती करून, सद्गुरूंची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो. त्यांचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो ना. म्हणून भगवान विष्णू आहे ना हे खूपच कृपाळू आहे. माझा भगवंत आहे ना हा खूप दयाळू आहे. त्यांच्या शरीरामध्ये जो कोणीही जातो ना तो या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळं जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर समर्थांनी सांगितलेलं आहे ना तर देवाची भक्ती करून, दान धर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केला जाऊ शकत नाही. तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल. म्हणजेच असं चक्र आहे ना कायमस्वरूपी चालू राहणार. म्हणजे जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावं लागणार. अनेक राजसंकट आहेत ना त्याला सहन करावी लागणार. म्हणजे जे पृथ्वीलोक आहे ना ही कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. आपण जेव्हा या पृथ्वीलोकावर जन्म घेतो ना
तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आहे ती आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसावर प्रेम करू लागतो. जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो ना, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. परंतु गरुड पुराणामध्ये असं वर्णन पाहायला मिळतं की ज्याचा मृत्यू होतो ना, त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकामध्ये पोचतो. त्याच्यासाठी देवदूत येतात. परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ना, ज्यानं पृथ्वीवर खूपच पाप केलं असेल, त्यानं अन्य लोकांना खूप सतावलं असेल, तर पुढच्या जन्मामध्ये आहे ना, त्याला जास्त आयुष्य दिलं जातं. कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचं फळ आहे ना, त्याच्या पूर्ण आयुष्यात बघू शकेल. खूप सारी अशी सुद्धा लोक असतात की त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त आयुष्यसुद्धा जगतात. त्यांचं शरीर पूर्ण सुकून जातो. शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसंसुद्धा त्यांची साथ देत नाही. कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाही. म्हणजेच काय, म्हणजे अंथरुणामध्ये पडूनच त्या मळमूत्राचा त्याग करत असतो. उठता सुद्धा येत नाही, शरीर काम करत नाही. अवस्था अशी होते ना की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता येत नाही, आता हे दुःख सहन होत नाही, आता आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला मृत्यू द्या. परंतु त्या लोकांना तरीसुद्धा सहजासहजी मृत्यू मिळतो का? कधीच मिळत नाही. त्या व्यक्तींची सख्खी माणसंसुद्धा हे विचारसुद्धा करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यूचा योग्य पर्याय आहे. घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे. अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावा लागतो. परंतु जे पुण्यवान असतात ना, त्यांना कमी आयुष्य मिळतं. जेणेकरून ते या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील ना, तेव्हापर्यंत सुखानं त्यांचं जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत सुद्धा राहतील. त्यांचे पुण्य कर्म आहेत ना, ते करत राहतील आणि त्यांचा जन्माला येण्याचा उद्देश जेव्हा पूर्ण होतो ना, पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. आणि आपण हेच विचार करत बसतो ना की चांगल्या व्यक्तींना देव जास्त आयुष्य का देत नाही. परंतु देवाने केलेले सर्व कार्य उत्तमच आहे ना. मनुष्याचं या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणंही उद्देश नाही, तर त्यानं जन्माला येऊन चांगले कर्म करावे, पुण्यकर्म करावं, दानधर्म करावं आणि देवाची भक्ती करून मोक्षाची प्राप्ती करावी ना. आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याच्या जन्मासाठी मिळतो. मनुष्य आहे ना, याच्यासाठी जन्माला येतो की आपण स्वतःला ओळखावं, आपण कोण आहोत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून चांगलं कर्म करावं. परंतु या माया सागरामध्ये मनुष्य बुडून जातो, मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष 84 लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत तू इकडे तिकडे भटकत राहतो. माणसाच्या जीवनात काही कमी दुःख आहे का? पण दुःख असून सुद्धा त्याच्या जीवनात सुख सुद्धा येत असतं. मग एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, जर एक दिवस सुख येणार असेल, एक दिवस दुःख येणार असेल, म्हणजे सुख आणि दुःखाची अदलाबदली होते. पण आपण मात्र ते दिवस तसे ढकलत राहतो, सुखाची वाट पाहत राहतो आणि परत दुःख येतं. म्हणजे हे सुख आणि दुःख आहे ना, फक्त अदलाबदल होत राहतं आणि आपलं आयुष्य तसंच निघून जातं. पण आपण अजूनही वेळ गेलेली नाही. समर्थ चरणामध्ये लीन व्हा, सद्गुरू भक्ती करा. तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळेल. तुमच्या जीवनाचं खरं सार आहे ना, तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. समर्थांना शरण जा. तुमच्या जीवनाचं भलंच झाल्याशिवाय राहणार नाही. रोज उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा,
तुमच्या जीवनाचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते भगवंताशी शेअर करा. तुमच्या जीवनामध्ये एक चमत्कार होईल ना. तुम्हाला यकीनसुद्धा वाटणार नाही की मी होतो कोण आणि झालो कोण. तुम्ही जे स्वप्न पाहिलेली आहेत ना तीसुद्धा तुमची स्वप्नात उतरतील. फक्त विश्वास ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.